हे नवीन कायदे आणण्याची गरज का भासली आणि जुने कायदे रद्द करण्याची गरज का भासली? तसं आधी आपल्याकडे 29 कामगार कायदे होते. त्याशिवाय राज्य सरकारांनी केलेले कामगार कायदे वेगळे. म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर ॲडिशनल माथाडी कामगार कायदा आहे, युनियन मान्यता कायदा आहे. प्रत्येक राज्यांचे असे वेगवेगळे कायदे होते. केंद्र सरकारचे जे कायदे होते त्यातले बरेचसे कायदे हे स्वातंत्र्याच्या आसपासचे किंवा त्याच्या आधीचे होते. आपल्या राजकारण्यांनी हा असा विचार नाही केला की ऑर्गनाइज्ड लेबर हे 10 ते 12% आहे, पण याच्यापेक्षा कित्येक लोक यांना 2 वेळचं जेवणही मिळत नाही. तर आपण या 10-12% लोकांसाठी संपूर्ण कायदा आणि इंडस्ट्रीचं तोंड चालू ठेवायचं का या बाकीच्या लोकांचाही विचार करायचा? सर, हे जे तुम्ही 4 कायदे सांगितले त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा कायदा कोणता? यातला सर्वात महत्त्वाचा जो कायदा आहे ना तो इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे. पहिलं म्हणजे आधी जी 100 कामगारांची संख्या होती की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जर जास्त असले तर तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन लागणार ले ऑफ आणि रिट्रेंचमेंट आणि क्लोजरसाठी. ती आता 300 केली आहे. किंवा 100 ते 300 जरी असले तरी तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन लागणार नाही. दुसरं असं आहे की कर्मचाऱ्यांना तुम्ही यापुढे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवरती घेऊ शकता. त्याला काढायचं असेल तर त्याच्यावरती बऱ्याच मर्यादा असतात. आता तुम्ही 3 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष असा एक कराराचा काळ ठरवून कामगारांना नोकरीला ठेवू शकता. अनऑर्गनाइज सेक्टर आणि गिग वर्कर्स यांना याचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल आणि ते शक्य आहे का? थोडंसं अवघड आहे. आता काय आहे की जे अनऑर्गनाइज्ड वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी सरकार एक मंडळ स्थापन करणार आहे. आता हे मंडळ कधी स्थापन होईल हे देवाला माहिती. सरकारचा उद्देश चांगला आहे की हे गिग वर्कर्स आहेत, अनऑर्गनाइज्ड वर्कर्स आहेत, त्यांना वैद्यकीय सवलती मिळायला पाहिजेत, त्यांना PF मिळायला पाहिजे, त्यांना कामगार विमा किंवा कॉम्पेन्सेशन याच्यामध्ये ज्या सवलती असतात तशा प्रकारे सवलती मिळायला पाहिजेत. कुठेतरी पगारामध्ये काही मिनिमम वेजेसपेक्षा ते खालती येत नाहीत ना, हे सगळं पाहण्याची जबाबदारी त्या मंडळाची आहे. तर या नवीन कामगार कायद्यांमुळे त्या चळवळीवरती, त्या संघटनेवरती कितपत परिणाम होईल? त्यांना आळा बसण्यासाठी हा कायदा आणलाय असं अनेक लोक म्हणतात. तर या बाबतीत आपलं निरीक्षण काय? आता जेव्हा हा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड येईल तो काय जरी अंमलात आला तरी लागलीच कामगारांची फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटवरती सुरुवात होईल असं नाही. पण एकूण दिशा अशी आहे की कामगार संघटनांचं अस्तित्व हळूहळू पुसट होत जाईल. नमस्कार, मी प्रसाद. नीतिकट्टा या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. भारत सरकारने नुकतेच 29 जुने कामगार कायदे रद्द केले आणि नव्याने 4 संहिता लागू केल्या आहेत. या संहितांमध्ये कामगार विषयांमध्ये नक्की काय आहे, कामगारांचा PF, ओव्हरटाईम, त्यानंतर कामगारांचे वर्किंग आवर्स याच्यावरती याचा कशा पद्धतीने परिणाम होणार आहे आणि हे 4 नवीन कायदे नक्की काय आहेत याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत श्री संजय सुकटणकर सर. सर, तुमचं आमच्या या चॅनलवरती स्वागत आहे. थँक्यू. सर, एक ज्येष्ठ अभ्यासक, कामगार कायद्याविषयक अभ्यास असणारे व्यक्तिमत्व असून त्यांची कामगार कायद्याविषयक अनेक पुस्तकं देखील प्रदर्शित झालेली आहेत. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की भारत सरकारला हे नवीन कायदे आणण्याची गरज का भासली आणि जुने कायदे रद्द करण्याची गरज का भासली? तुम्ही म्हणालात तसं आधी आपल्याकडे 29 कामगार कायदे होते. त्याशिवाय राज्य सरकारांनी केलेले कामगार कायदे वेगळे. म्हणजे महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर ॲडिशनल माथाडी कामगार कायदा आहे, युनियन मान्यता कायदा आहे. प्रत्येक राज्यांचे असे वेगवेगळे कायदे होते. केंद्र सरकारचे जे कायदे होते त्यातले बरेचसे कायदे हे स्वातंत्र्याच्या आसपासचे किंवा त्याच्या आधीचे होते. म्हणजे तुम्ही जर बघितलं एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ॲक्ट हा 1923 सालचा आहे. ट्रेड युनियन्स ॲक्ट हा 1926 सालचा आहे. सगळ्यात प्रमुख या फील्डमधला कायदा इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट हा 1948 सालचा आहे. बहुसंख्य कामगार त्या पिरियडच्या आसपासचे आहेत. आता तुम्ही तेव्हाची राजकीय विचारसरणी काय होती ते जरा समजावून घ्या. आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपल्या देशाची प्रगती ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, ही एक विचारसरणी होती.
दुसरी विचारसरणी होती ती समाजवादी विचारसरणीची. या विचारसरणीमध्ये एक असं अभिप्रेत होतं की कामगार हा शोषण होणारा वर्ग आहे आणि मालक किंवा व्यवस्थापन हे शोषण करणारे लोक आहेत. त्यामुळे हे जे कायदे आले ते सगळे कामगार धार्जिणे आले. बरं, हे कामगार कायदे ब्युरोक्रेसीनी फायनलाइज केले, त्यामुळे त्याच्यात प्रोसिजरल गोष्टी खूप आल्या. हे रजिस्टर ठेव, तो नोटीस बोर्ड लाव, हे रेकॉर्ड ठेव, हे अर्ज ठेव, ही फाईल ठेव. बरं, गोंधळ असा होता की कायद्यांमध्ये कन्सिस्टन्सी नव्हती. म्हणजे सॅलरी या शब्दाची व्याख्या सगळ्या कायद्यांमध्ये एकच असेल असं नव्हतं. मी तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं ते लेऑफचं जर कॉम्पेन्सेशन द्यायचं असेल तर पगाराची व्याख्या होती बेसिक आणि DA. रिट्रेंचमेंट कॉम्पेन्सेशन जर द्यायचं असेल तर पगाराची व्याख्या होती बेसिक, DA आणि महिन्याला जे अलाउन्सेस मिळतात ते. त्यामुळे कन्सिस्टन्सी नव्हती, क्लॅरिटी नव्हती, कन्फ्युजन जरा जास्त प्रमाणात होतं. दुसरं, तेव्हा आपल्याकडे प्रोटेक्टेड इकॉनॉमी होती. म्हणजे एखाद्या कंपनीला आणखीन कुठे काही युनिट्स जर सुरू करायची असली तर त्यात बऱ्याच अडचणी होत्या. त्यामुळे बहुसंख्य कंपन्यांचं एकच युनिट असायचं. त्या युनिटमधनंच त्यांचं सगळं प्रोडक्शन आणि प्रॉफिट यायचं. कामगार आणि कामगार युनियन्सना हे माहिती होतं आणि त्यामुळे मॅनेजमेंट्सवरती कामगार युनियन्सचा खूप दबाव होता. हे असंख्य कामगार कायदे, त्यात मॅनेजमेंटवर टाकलेली वेगवेगळी बंधनं, युनियनचं प्राबल्य, कन्फ्युजन, कन्सिस्टन्सी नाही, याच्यामुळे आपल्याकडच्या ज्या औद्योगिक फेडरेशन्स होत्या इंडस्ट्रियलिस्टच्या, त्या सतत सरकारला सांगत होत्या की तुम्ही कामगार कायद्यांमध्ये काहीतरी सुधारणा करा. आपल्याकडे त्या प्रमाणात फॉरेन इन्व्हेस्टमेंटही होत नव्हती. फॉरेन इन्व्हेस्टर्सची ही तक्रार होती की तुम्ही कामगार कायद्यांकडे एकदा पुन्हा लक्ष द्या आणि ते एम्प्लॉयर फ्रेंडली करा. तुमचे जे आत्ताचे कामगार कायदे आहेत जे संपूर्ण कामगार धार्जिणे आहेत त्याचं रूप तुम्ही बदला. इंडस्ट्रीजची मुख्य हरकत होती 2 प्रोव्हिजन्सना. एक म्हणजे जर तुमच्याकडे 100पेक्षा जास्त कामगार असतील तर ले ऑफ म्हणा, रिट्रेंचमेंट म्हणा, किंवा तुम्हाला कारखाना कंपनी बंद करायची असेल तर गव्हर्नमेंटची परमिशन पाहिजे. ती परमिशन कधी मिळायची नाही. दुसरं म्हणजे आपल्याकडे कामगाराला जर तुम्ही एकदा नोकरीवर घेतलं तर नॉर्मली तो आयुष्यभर नोकरीमध्ये राहतो. तुम्ही धरून चालला, एखाद्याला काढला, तो लेबर कोर्टात जाईल, तो नंतर अपीलमध्ये इंडस्ट्रियल कोर्टात जाईल, हायकोर्टात जाईल, सिंगल बेंच, डबल बेंच, सुप्रीम कोर्ट. निर्णय लागेपर्यंत आपली नातवंड नोकरीला लागतील. आता गंमत अशी होती की 40 लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यात कामगारांचं प्राबल्य आहे. जो कोणी कामगार हिताला हात लावेल त्याला एक अशी भीती होती की या 40 लोकसभा मतदारसंघात आपलं काय होईल. आपल्या राजकारण्यांनी हा असा विचार नाही केला की ऑर्गनाइज्ड लेबर हे 10 ते 12% आहे, पण याच्यापेक्षा कित्येक लोक यांना 2 वेळचं जेवणही मिळत नाही. तर आपण या 10-12% लोकांसाठी संपूर्ण कायदा आणि इंडस्ट्रीचं तोंड चालू ठेवायचं का या बाकीच्या लोकांचाही विचार करायचा. एक असा अंदाज होता की 1990च्या सुमाराला नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी जेव्हा आर्थिक सुधारणा केल्या तेव्हा कामगार कायदे बदलले जातील. दुर्दैवाने ते झालं नाही. मोदी सरकारने सुद्धा हे कायदे 2020 साली फायनलाइज केले, पण ते अंमलात आणायला 5 वर्ष घेतली. आता या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने फार उलथापालथ केली आहे असं समजण्याचं काही कारण नाही. जे कायदे होते त्याचं सरकारने वर्गीकरण केलं आणि ते एका संहितेमध्ये किंवा कोडमध्ये इन्क्लूड केलं. तुम्ही जर बघितलं कोड ऑन वेजेस, त्याच्यामध्ये काय आहे, मिनिमम वेजेस आहे, पेमेंट ऑफ वेजेस आहे,
इक्वल रेम्युनरेशन आहे आणि मला वाटतं पेमेंट ऑफ बोनसही आहे. मी ते सगळे कायदे एका कोडमध्ये टाकले. असे त्यांनी 4 कोड आता म्हणजे संहिता तयार केल्यात. एक आहे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरा आहे कोड ऑन वेजेस. तिसरा आहे कोड ऑन सेफ्टी अँड हेल्थ. चौथं आहे सोशल सिक्युरिटी कोड. यातलं सगळ्यात प्रमुख जे आहे ते इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रियलिस्टना अनुकूल असे बरेच बदल सरकारने केलेत की ज्याच्यामुळे कामगारांना थोड्याशा अडचणीची परिस्थिती निर्माण होईल. सर, हे जे तुम्ही 4 कायदे सांगितले त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा कायदा कोणता आहे? यातला सर्वात महत्त्वाचा जो कायदा आहे ना, तो इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड आहे. मी तुम्हाला समजावून सांगतो की त्याच्यामुळे कामगारांना कसं नुकसान होईल. पहिलं म्हणजे आधी जी 100 कामगारांची संख्या होती की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे जर जास्त असले तर तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन लागणार ले ऑफ आणि रिट्रेंचमेंट आणि क्लोजरसाठी. ती आता 300 केली आहे. म्हणजे आता तुमच्याकडे जर 300 कामगार किंवा 100 ते 300 जरी असले तरी तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन लागणार नाही. दुसरं असं आहे की कर्मचाऱ्यांना तुम्ही यापुढे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्टवरती घेऊ शकता. म्हणजे सध्या तुम्ही काय करता, कामगाराला घेता तेव्हा त्याला अपॉइंटमेंट लेटर देता, ते त्याचं जन्मभराचं असतं. त्याला काढायचं असेल तर त्याच्यावरती बऱ्याच मर्यादा असतात. आता तुम्ही 3 वर्ष 5 वर्ष 2 वर्ष असा एक कराराचा काळ ठरवून कामगारांना नोकरीला ठेवू शकता. त्यामुळे असं होईल की तो जो पिरियड आहे 2 वर्ष 3 वर्ष तो संपला की तुम्ही कामगाराला सांगू शकता तुझी नोकरी संपली, तुझा आमचा संबंध संपला. याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याकडे स्किल्ड लेबर असतं आणि अनस्किल्ड लेबर असतं. अनस्किल्ड लेबर म्हणजे काय असतं, पॅकर्स असतील, फार्मा कंपनीतले हेल्पर्स असतील, हे वॉचमन असतील, यांना आपल्या देशात नोकऱ्या मिळणं हे फार अवघड असतं. उद्या जर तुम्ही अशा पॅकर्स आणि हेल्पर्सना 2 वर्ष 3 वर्षासाठी घेतलं आणि नंतर नोकरी सोडायला सांगितली, असंतोष निर्माण होईल आणि त्याचे मग समाज जीवनावरती काय परिणाम होतील हा एक वेगळा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे 2 वर्षांनी 3 वर्षांनी मला मॅनेजमेंट काढू शकेल, 3 वर्ष मी मान खालती घालून काम करणार, मॅनेजमेंट सांगेल ती प्रोडक्टिव्हिटी मी देणार, मी कधी युनियनच्या फंदात पडणार नाही, मी कधी मॅनेजमेंटच्या विरुद्ध जाणार नाही. एक प्रकारे माझ्या नोकरीसाठी, माझ्या पैशासाठी, माझ्या कुटुंबासाठी मी मानसिक गुलामी स्वीकारेन. या 2 प्रमुख गोष्टी ज्या फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या होत्या त्या गव्हर्नमेंटने एक प्रकारे मान्य केल्यात. आता काय आहे, सॅलरीची जी डेफिनेशन पूर्वी वेगवेगळ्या कायद्यात वेगवेगळी होती, आता ती सरकारने एक केली. आता कायद्यात डेफिनेशन आहे बेसिक आणि DA आणि रिटेनिंग अलाउन्स. पण तो रिटेनिंग अलाउन्स फार सिनियर लेवलला आणि ज्यांच्याकडे हायली स्किल्ड आहे अशा लोकांसाठी असतं, सामान्य कर्मचाऱ्यांसाठी ते नसतं. आता जर तुम्ही बघितलं तर पूर्वी पगाराची व्याख्येमध्ये बेसिक DA आणि दर महिन्याला जे अलाउन्सेस मिळायचे ते असायचे. म्हणजे तुम्हाला HRA देत आहेत, एज्युकेशन अलाउन्स देत आहेत, ट्रान्सपोर्ट अलाउन्स देतात, ते सगळे पगारामध्ये यायचे. तुम्ही एखाद्याला सस्पेंड केलं त्याला निर्वाह भत्ता द्यायला लागतो. पहिले 3 महिने पगाराच्या 50%, त्याच्या पुढचे 3 महिने पगाराच्या 75%, 6 महिन्यांनी 100%. पूर्वी हे सगळे भत्ते होते. आता ते भत्ते पगारातनं बाजूला झाले, निर्वाह भत्ता कमी होणार. रिट्रेंचमेंट कॉम्पेन्सेशनसाठी हे भत्ते होते, ते भत्ते आता बाजूला जाणार, रिट्रेंचमेंट कॉम्पेन्सेशन कमी होणार. VRSसाठी तुम्ही कसं निगोशिएट करता, पण नॉर्मली हे भत्ते पगारात धरले जायचे. VRS कॉम्पेन्सेशन कमी होणार, क्लोजर कॉम्पेन्सेशन कमी होणार. हे आणखीन एक नुकसानीचा प्रकार आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की गव्हर्नमेंटने लेबर कोर्ट ॲबॉलिश करून टाकला. आता लेबर कोर्ट नाही, कन्सिलिएशन बोर्ड नाही, कोर्ट ऑफ इन्क्वायरी नाही. पूर्वी कायद्यामध्ये रेफरन्स नावाचा एक प्रकार होता इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये. तुमचा आणि माझा काही विवाद झाला तर आपण लेबर कमिशनरकडे जायचं, तो समजवण्याचा प्रयत्न करेल, नाही झाला तर तो ते मॅटर
लेबर कोर्टात पाठवेल. आता प्रश्न असा आहे की याच्यातून लेबर कमिशनरची भूमिका बाद केली आहे. याच्या पुढे जर विवाद निर्माण झाला तर मॅनेजमेंट आणि कामगार किंवा मॅनेजमेंट आणि युनियन यांनी संयुक्तपणे एक लवाद नेमायचा. तो लवाद जो निर्णय देईल तो निर्णय सगळ्यांना मान्य. हे आणखीन एक वेगळा प्रकार याच्यात झालेला आहे. महाराष्ट्रात युनियनसाठी युनियन मान्यता कायदा आहे. या कोडमध्ये असे लिहिलं आहे की याच्या पुढे युनियनला मान्यता मॅनेजमेंट देईल आणि त्यासाठी 51% मेजॉरिटी असायला पाहिजे. ती मेजॉरिटी कशी ठरवायची त्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स काही अजून आलेल्या नाही आहेत. जर कुठल्याच युनियनला 51% नसेल, कारण बऱ्याच कंपन्यांमध्ये असतात 2 युनियन्स. मी एका ठिकाणी काम केलं तिथे 3 युनियन्स होत्या. मग अशा वेळेला ज्या युनियन्समध्ये 20%पेक्षा जास्त मेंबरशिप आहे त्यांचा एक प्रतिनिधी घ्यायचा आणि त्यांची निगोशिएटिंग टीम करायची कलेक्टिव्ह बार्गेनिंगसाठी. आता परत प्रश्न आला की कोणाला 20%पेक्षा जास्त आहे, कोणाला कमी आहे, म्हणजे परत तिथे भांडणाचा एक स्कोप आला. धरून चाला की त्यांनी ॲग्री केलं आणि सगळे एकत्र चर्चेला बसले. आता प्रत्येक युनियनची विचारसरणी ही वेगवेगळी असते, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. ते जेव्हा मॅनेजमेंटकडे निगोशिएशनसाठी बसतील, मुख्यतः पगारवाढीचा जो करार केला जातो, तेव्हा नॉर्मली सगळ्यांचं तोंड एका दिशेला नसतं, म्हणजे त्याच्यामुळे आणखीन गोंधळ होईल. तर आता हा जो युनियन मान्यता कायदा महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं काय करायचं, हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे. दुसरं असं आहे की सर्टिफाईड स्टँडिंग ऑर्डर्स ज्या असतात, म्हणजे तुम्ही स्वतः कंपनीचे नियम जे बनवता, पूर्वी तुमच्याकडे 50 कामगार असले तर तुम्ही ते नियम बनवू शकायचा. आता सरकारने संख्या डायरेक्ट 300वरती नेली. म्हणजे तुम्हाला जर 300पेक्षा कमी कामगार असतील तर स्वतःचे नियम बनवता येणार नाहीत. तुम्हाला सरकारचेच नियम हे फॉलो करायला लागतील. बरं, आता लेबर कोर्टाच्या जागी इंडस्ट्रीयल कोर्ट आले. इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये 2 मेंबर्स आहेत. एक आहे न्यायालयीन, एक आहे प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. आता त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माणसाला कामगार कायदा किती माहिती आहे कल्पना नाही. त्यांच्यामध्ये एकमत जर नाही झालं तर गव्हर्नमेंट 3रा अंपायर नेमेल, त्याचं डिसिजन फायनल. 1 वर्षाची मुदत दिली आहे डिसिजनसाठी. नॉर्मली अशा मुदती पाळल्या जात नाहीत. पण प्रश्न असा येतो की जर तुम्ही 2 सदस्य नेमलेत, त्यातला एक प्रशासकीय असेल, त्याला आज वेळ नाही, मग याला आज वेळ नाही, उद्या ॲडजस्टमेंट, ते प्रकरण लांबत जायची फार मोठ्या प्रमाणात शक्यता असते. रिट्रेंचमेंटसाठी आता 3 महिन्याची नोटीस कॉमन झाली आहे. पूर्वी तुमच्याकडे 100पेक्षा कमी असले तर 1 महिन्याची नोटीस होती, आता 3 महिन्याची झालेली आहे. स्ट्राईक नोटीस आणखीन एक वादाचा मुद्दा झाला आहे. या कोडमध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही जर संपावर जाणार असाल तर त्याची नोटीस तुम्हाला संप सुरू होण्याच्या 60 दिवस आधीच्या पिरियडमध्ये द्यायला लागेल. ती नोटीस 14 दिवसाची असेल. आता या 60 दिवसामुळे थोडासा गोंधळ असा निर्माण झाला आहे की कोणाचा समज असा होतोय की तुम्ही नोटीस दिल्यानंतर 60 दिवस तुम्हाला संप करता येणार नाही. तर ते एक क्लॅरिफिकेशन येणं आवश्यक आहे. शिवाय वर्कर्ससाठी एक रिस्किलिंग फंड केला आहे. मी तुम्ही कामगारांना काढलं की त्याचा 15 दिवसाचा पगार त्या रिस्किलिंग फंडमध्ये टाकायचा आणि त्याच्यामधनं आता ही जी नवीन स्किल्स आहेत ती स्किल्स या कामगारांना शिकवली जातील. आजपर्यंत अशा प्रकारचं फंड किंवा अशा प्रकारचं वर्किंग हे कधीही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अंमलात आलेलं नाही आहे. त्यामुळे ही प्रोव्हिजन करूनसुद्धा तिचा प्रत्यक्षात कितपत फायदा होईल हे काही सांगता येणार नाही. अशा प्रकारे काय केलं गव्हर्नमेंटने, या इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडमध्ये मॅनेजमेंटच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य केल्यात.
आणि कामगारांचं नुकसान होईल अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहे. हाच या चारपैकी हा एक कोड आहे जो महत्त्वाचा आहे आणि ज्याच्या भोवती सगळी आता व्यवस्था फिरेल. प्रॉब्लेम फक्त एक असा आहे की ज्या इंडस्ट्रीज एक्सपोर्ट करतात, टेक्स्टाईल असेल, गारमेंट्स, जेम्स आणि ज्वेलरी असेल, कदाचित फिशरीज असेल, तिथे मोठ्या संख्येत कामगार असतात, 1000पेक्षा जास्त असतात. त्यांना कॉस्ट हा फॅक्टर असतो. त्यांना या 300 कामगार संख्येचा काही उपयोग होणार नाही. आता राज्य सरकारला नियम करण्याची सवलत आहे. आता राज्य सरकार काय नियम करते त्यासाठी ते बघायला लागेल. थोडक्यात इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडची ही रूपरेषा आहे. सर, आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये ट्रान्सपोर्ट वर्कर्सची पण संख्या तशी आहे. तर ट्रान्सपोर्ट वर्कर विषयात हा कायदा काय सांगतो? या कायद्यामध्ये ट्रान्सपोर्ट वर्कर्सनाही कव्हर केलेलं आहे. ट्रान्सपोर्ट वर्कर्सना गणवेश द्यायचा आहे त्यांच्या कामाच्या जागी, तसंच त्यांच्या जो शेवटचा स्टॉप असेल त्या जागी त्यांना विश्रांतीची जागा, त्यांना जेवणासाठी जागा आणि मुख्य म्हणजे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या अशी जबाबदारी आता सरकारने या ट्रान्सपोर्ट मालकांवरती टाकली आहे. त्यामुळे आता असं आहे की ट्रान्सपोर्ट कामगारांना सुद्धा वैद्यकीय सुविधा देणं हे कायद्याने बंधनकारक झालं आहे. कायद्याने दुसरं काय केलं आहे की सगळ्यांसाठी एक इन्स्पेक्शनची मशिनरी असते. इन्स्पेक्टर राज म्हणून कंपन्यांची पूर्वी खूप तक्रार असायची. आता गव्हर्नमेंटनी वेब बेस्ड इन्स्पेक्शन केलं आहे. त्यामुळे मग कुठला तरी गव्हर्नमेंटचा ऑफिसर आला आहे फॅक्टरीमध्ये आणि तो तुम्हाला सपोर्ट करण्याऐवजी ऑडिटच्या नजरेतनं तुमचे दोष काढतो आहे, असं आता होणार नाही. परत पूर्वी कंत्राटदारांसाठी फॅक्टरीसाठी लायसन्सची मुदत 1 वर्ष होती, ती आता 5 वर्षे केली आहे. म्हणजे परत त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं व्यवस्थापनांना स्वातंत्र्य मिळेल. तर सरकारने या अशा सोयी सवलती केल्यात सगळ्यांना जेवढं सांभाळून घेता येईल, पण त्याच वेळेला इंडस्ट्रीच्या तक्रारी कमी होतील अशा बेसिसवरती हे कायदे तयार केलेले आहेत. व्यवस्थापनाचा मुद्दा आला तर कामगार आणि व्यवस्थापन हे 2 विषय आहेत. असं म्हटलं जातं आहे की व्यवस्थापन धार्जिणे कायदे आहेत. तर याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगा. इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड जे आहे ते व्यवस्थापन धार्जिणे आहे. कारण त्यातल्या तरतुदी जर तुम्ही बघितल्या, 100च्या ऐवजी 300 कामगार, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, लेबर कोड काढून टाकलं आहे, रेफरन्स काढून टाकलं आहे, मॅनेजमेंट आता युनियन्सना मान्यता देईल, मॅनेजमेंट निगोशिएटिंग कमिटीचं स्ट्रक्चर कसं आहे ते ठरवेल, 60 दिवसाच्या आत तुम्ही संप करायचा नाही. जी काही तुम्हाला संपाची नोटीस द्यायची आहे 14 दिवसाची, ती संप करण्याच्या आधीच्या 60 दिवसात द्यायची. त्याच्यातनं एक इंटरप्रिटेशन असं होतं की तुम्हाला नोटीस दिल्यानंतर 60 दिवस संप करता येणार नाही, पण ते कन्फ्युजिंग आहे. तसं ते बहुतेक नसावं. सरकार त्याचा खुलासा करेल. पण बाकीची तिन्ही जी कोड्स आहेत त्याच्यात कामगारांसाठी फार मोठं नुकसानकारक असं काही नाही आहे. पण इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड जे आहे, ज्या मी तुम्हाला सुरुवातीच्या काही टर्म्स सांगितल्या, पगाराच्या व्याख्येतनं कामगारांचं नुकसान आहे, 100च्या ऐवजी 300 कामगार नुकसान आहे, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट नुकसान आहे, मॅनेजमेंट मान्यता देणार युनियनला क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे ते कोड जे आहे ते थोड्या प्रमाणात मॅनेजमेंटकडे झुकलेलं आहे. बाकीची 3 कोड्स ठीक आहेत. सर, तुम्ही याबद्दल सांगताना अनेक कामगारांचे तोटे तुम्ही सांगितले. मग नक्की या कामगार समितीमध्ये फायदा आहे का कामगारांचा, आणि ते फायदे कोणते येत असतील? तर मोकळेपणाने सांगायचं झालं ना तर बाकीचे जे कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये गव्हर्नमेंटने विशेष बदल केलेले नाही आहेत. एक फक्त केलं आहे की हे जे बांधकाम कामगार आहेत, विडी कामगार आहेत, किंवा दृकश्राव्य असं आपण जे म्हणतो, जे डिजिटल फील्डमध्ये कामगार आहेत, मायग्रंट वर्कर्स आहेत, अनऑर्गनाइज्ड वर्कर्स आहेत, तर सगळ्यांना एकत्र आणले.
मुख्यतः काय असतं, फॅक्टरीमध्ये नॉर्मली फॅक्टरीज ॲक्टप्रमाणे बऱ्याच सवलती असतात ज्या फॅक्टरीजमधल्या कामगारांना मिळू शकतात. आता काय केलं आहे, पूर्वी 10पेक्षा जर तुमचे कमी कामगार असतील आणि तुम्ही जर विजेवरती काम करताय तर तुम्हाला त्या कायद्यामधनं सवलत होती. आणि तुम्ही विजेशिवाय काम करताय आणि 20पेक्षा कमी कामगार आहेत तर तुम्हाला त्याच्यातनं सवलत होती. आता ही संख्या 10ची 20 केली आहे आणि 20ची 40 केली. पण सरकारने या वेलफेअर फॅसिलिटीज ज्या असतात, म्हणजे कामगारांना रेस्ट रूम पाहिजे, कामगारांना कॅन्टीन पाहिजे, कामगारांना चेंज रूम पाहिजे, मशीन्समध्ये अंतर पाहिजे, सेफ्टी ऑफिसर पाहिजे, कॅन्टीन पाहिजे, फर्स्ट एड बॉक्स पाहिजे, या सगळ्या फॅसिलिटीज कायम ठेवलेल्या आहेत. प्रॉव्हिडंट फंड, ESIC हे सगळे कायम आहे. एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ॲक्ट हाही कायम ठेवलेला आहे. त्यामुळे बाकीचे जे कायदे त्याच्यात सरकारने विशेष बदल नाही केलेला. फक्त एक केलं आहे की मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट जो आहे तो आता दत्तक मातांना लागू होईल. पूर्वी काय होतं की दत्तक मातांना मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट लागू करायचा की नाही असा एक प्रश्न होता. मग सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की बेसिक सर्वोच्च न्यायालयाने असा एक निर्णय दिला की ज्या मातांनी दत्तक मूल घेतलं आहे त्यांनाही मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट लागू करावा. कारण काय आहे की त्या अर्भकामध्ये, लहान मुलामध्ये आणि मातेमध्ये एक प्रकारचं प्रेमाचं नातं निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून 3 महिन्याच्या आतलं मूल जर एखाद्या महिला कर्मचाऱ्यांनी कायदेशीररित्या दत्तक घेतलं तर तिला आता मॅटर्निटी बेनिफिट मिळेल. बाकी ज्या पूर्वीच्या वेलफेअर फॅक्टरीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत. पेमेंट आता एक तर डायरेक्ट तुमच्या बँकेत जाईल किंवा चेकने दिलं जाईल. महिला आणि पुरुष कामगारांमध्ये तुम्हाला आता फरक करता येणार नाही कामासाठी. त्यांचा पगारही सारखा असायला पाहिजे. आणि बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगारांची जबाबदारी टाकली आहे त्या कंपनीवरती किंवा कंत्राटदारावरती. म्हणजे बाकीच्या कामगारांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती स्थलांतरित कामगारांनाही मिळतील हे बघण्याची जबाबदारी आता कंपनी आणि कंत्राटदारावरती आहे. मग त्याच्यामध्ये वैद्यकीय सवलती येतील, प्रॉव्हिडंट फंड येईल, वृद्धाश्रम येईल, म्हातारपणची काळजी येईल, त्यांच्या मुलांसाठी शिक्षण हा प्रकार येईल. त्यांना वर्षातनं एकदा गावाला जायला भाडं द्यायला पाहिजे. त्यांना जर रेशन घ्यायचं असेल तर ते नोकरीच्या ठिकाणी गावात हा त्यांना पर्याय आहे. जे असंघटित कामगार आहे, म्हणजे घरी काम करतात किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत, ज्यांच्याकडे 10पेक्षा कमी कामगार आहेत, ज्यांना कायदा लागू नाही, अशासाठी सुद्धा अशा सवलती सरकार देणार आहे. आणि त्यासाठी सरकार एक मोठं मंडळ स्थापन करणार आहे. आता ते कधी स्थापन होईल, ते कशा प्रकारे काम करेल हे आता काळच ठरवेल. सर, सामाजिक सुरक्षा यानुसार सरकारने प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स यांच्याकरिता ग्रॅज्युटी, PF आणि आरोग्य विमा या विषयात काही बदल केले, तर त्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. आता कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट पूर्वी जर तुमच्याकडे 20 कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स असतील तर लागू होतं. ती संख्या आता 50 झाली आहे. त्यांना प्रॉव्हिडंट फंड द्यायची जबाबदारी कंत्राटदारावरती, कंत्राटदारांनी नाही दिली तर कंपनीवरती प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून. कामगार विमा योजनाही चालू आहे, त्याच्यामध्येही हाच नियम आहे. एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन म्हणजे ह्या भरपाई कायदा जो तुम्ही म्हणताय त्याच्याही तरतुदी त्यांना लागू आहेत. ज्यांना कामगार विमा लागू नाही तिथे पगाराच्या मर्यादा असतात. 15,000पेक्षा कमी पगार असेल तर तुम्हाला कामगार विमा लागू होतो. प्रॉव्हिडंट फंडमध्येही तसंच आहे. जर तुम्हाला कामगार विमा लागू होत नसेल तर तुम्हाला तो एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ॲक्टप्रमाणे कायद्याने भरपाई मिळू शकते. पण यातल्या ज्या प्रमुख तरतुदी आहेत या प्रमुख तरतुदी
सरकारने बदललेल्या नाही आहेत. कामगार विम्याची वर्गणी तेवढीच ठेवली आहे 3.75, कामगाराच्या पगारातनं 0.75%. PFची वर्गणी तीच आहे 12%, कामगाराची, कंपनीची 12%. कंपनीला आणखीन 1% इन्शुरन्स स्कीममध्ये द्यायला लागतो, त्याच्या 0.5% ॲडमिनिस्ट्रेशन चार्ज म्हणून द्यायला लागतो. कामगार विमा योजनेमध्ये बरेच बेनिफिट्स असतात, सिकनेस बेनिफिट, मेडिकल बेनिफिट, डिपेंडंट बेनिफिट, फ्युनरल बेनिफिट, हे जे काही आहेत ते सगळे चालू आहेत. PFमध्ये ज्या काही सोयी सवलती आहेत त्या सगळ्या चालू आहेत. त्यामुळे महत्त्वाचे असे बदल या 2 याच्यामध्ये झालेले नाही आहेत. आणि एक मुख्य या संहितेमध्ये असं आहे की कामगार तो कुठल्याही क्षेत्रातला असू दे, असंघटित असो, स्थलांतरित असो, कंपन्यांचा तर असतोच, त्याला प्रॉव्हिडंट फंड, कामगारी विमा किंवा वैद्यकीय सेवा, सेफ वर्किंग कंडिशन्स, जिथे धोकादायक परिस्थिती नाही, अशा सवलती प्रत्येक कामगाराला मिळायलाच पाहिजेत, याच्यावरती गव्हर्नमेंटने भर दिलेला आहे. म्हणजे व्यावसायिक सुरक्षा जी संहिता आहे त्याच्यानुसार वार्षिक कामगारांची आरोग्य तपासणी आणि कामाची मर्यादा या विषयात काय बदल झालेत आणि त्यांचा कितपत फायदा कामगारांना होणार आहे? 2 प्रकारचे कारखाने असतात. एक नॉर्मल कारखाना असतो, दुसरा कारखाना असतो ज्याच्यामध्ये धोकादायक प्रक्रिया असतात की ज्याच्यामुळे कामगारांच्या जीवाला किंवा कामगारांना काही अपाय होऊ शकेल किंवा लोकॅलिटीमध्ये काही अपाय होऊ शकेल. तुम्ही युनियन कार्बाईड पाहिलं, गॅसेस लीक झाले आणि काय झालं. अशा ठिकाणी गव्हर्नमेंटची रिस्ट्रिक्शन्स जास्त असतील, तिथल्या कामगारांची रेग्युलर मेडिकल तपासणी करायला लागेल. नंतर या कंपनीचा प्रोसेस काय आहे आणि जर अचानक जर काही संकट आलं तर आजूबाजूच्या लोकांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे वगैरे सगळ्या तरतुदी याच्यामध्ये आहेत. बरं, धोकादायक प्रक्रिया नसलेल्या कारखान्यातसुद्धा काय आहे की कामगारांनी किती वजन उचलायचं याला एक ठराविक वजनाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. काही ठराविक प्रक्रियेमध्ये जे कामगार आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी करायला लागेल. 500पेक्षा जास्त कामगार असले तर तुम्हाला कंपनीमध्ये एक डॉक्टर ठेवायला लागेल, तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स ठेवायलाच लागेल. पूर्वी 100पेक्षा जास्त कामगार असले तर कॅन्टीन होतं, आता 250पेक्षा जास्त कामगार असले तर कॅन्टीन ठेवायला लागेल. अशा मायनर दुरुस्त्या केलेल्या आहेत. पण मेजर ज्या गोष्टी आहेत की कामगारांची वैद्यकीय तपासणी, कामगार वैदा, कामगार विमा, भरपाई ॲक्सिडेंट झाला तर, आणि प्रॉव्हिडंट फंड वगैरे, या सगळीकडे गव्हर्नमेंटने चालू ठेवल्यात. त्यात काही फार मोठी उलथापालथ केलेली नाही आहे. उलथापालथ झाली आहे ती सगळी तर सुरुवातीला सांगितलं त्या इंडस्ट्रियल रिलेशन्स कोडमध्ये. सर, ट्रेड युनियन्स आणि काही तज्ज्ञांच्या मतानुसार नवीन संहितेनुसार कामगारांची कपात करणे सोपी झाले आणि कामगारांना संप करणे कठीण झालं आहे. तुमच्या बोलण्यातून पण वारंवार आलं की कामगारांची कपात आता सोपी झालेली आहे, संप करणे कामगारांना कठीण झालेलं आहे आणि एकंदरीत असे अनेक तोटे पण तुमच्या बोलण्यातून आले नॉन पेमेंटच्या विषयामध्ये. तर याचा कामगारांना कसा तोटा होईल आणि यापासून बचावण्यासाठी कामगारांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? आता पहिली गोष्ट अशी आहे की जर 300पेक्षा तुमची संख्या कमी असेल तर उद्या जर तुम्हाला मॅनेजमेंटने सांगितलं रिट्रेंच केलं, रिट्रेंच झालं. एक प्रोसिजर असतं, जो सगळ्यात शेवटी आला त्यांनी आधी जायचं. म्हणजे जो तरुण कामगार आहे तो घरी जाईल, माझ्यासारखा म्हातारा कंपनीत राहील ज्याच्याकडे विशेष स्किल्स नाहीत. त्यामुळे रिट्रेंचमेंट सोपी झाली आहे. पण स्ट्राईकमध्ये पूर्वीसुद्धा 14 दिवसाची नोटीस होती, आता सुद्धा 14 दिवसाची नोटीस आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं की पगाराची व्याख्या बदलल्यामुळे कामगारांचं जे नुकसान होतं आहे, आता 2 पर्याय आहेत कामगारांसमोर किंवा युनियनसमोर. एक तर महाराष्ट्र सरकारने अजून हा कायदा अंमलात आणलेला नाही आहे. देशामध्ये 8 अशी राज्य आहेत की त्यांनी हा कायदा अंमलात आणला आहे, महाराष्ट्र सरकारने आणलेला नाही आहे. तर महाराष्ट्र सरकार जेव्हा स्वतःचे नियम बनवेल या कायद्यासाठी तोपर्यंत वाट पाहायची. नाहीतर फेडरेशन्स ज्या असतात कामगारांच्या
त्या फेडरेशन्सनी आधीच महाराष्ट्र सरकारकडे अप्रोच करायचं, किंवा जर तुमच्याकडे फक्त युनियन आहे, तुमचे फेडरेशन नाही, तुम्ही एक सिंगल युनिट घ्या कुठल्याही, धरून चाला त्या युनिटमध्ये 400 कामगार आहेत. तिथल्या युनियनने काय करायला पाहिजे, मॅनेजमेंटकडे जायला पाहिजे. त्यांचे आणि मॅनेजमेंटचे जर संबंध चांगले असतील तर या गोष्टी होऊ शकतील. आणि त्यांना सांगायला पाहिजे की पगाराची व्याख्या बदललेली आहे, त्यामुळे आमचं असं नुकसान होतं आहे. तर तुम्ही आता असं करा, आम्हाला या अलाउन्सेसच्या नावाखाली जे पैसे देत होता ते तुम्ही आता बेसिक आणि डिअरनेस अलाउन्समध्ये ट्रान्सफर करा. ते कसे करायचे ते दोघं चर्चा करून ठरवू शकतील. त्याच्यातून कामगारांचं नुकसान हे भरून जाऊ शकतं. बरं, महाराष्ट्र सरकारने आता असं करायला पाहिजे की अकुशल कामगारांसाठी ही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट कॅन्सल करायला पाहिजे. जे स्किल्ड लोक आहेत, म्हणजे इंजिनियर्स असतील, फार्मासिस्ट असतील, हॉस्पिटॅलिटीमध्ये, नर्सिंगमध्ये, मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले लोक असतील, किंवा ITI ट्रेड केलेले लोक असतील, टर्नर असतील, फिटर्स असतील, मेकॅनिक्स असतील, यांना नोकऱ्या अवेलेबल असतात. त्यांच्यासाठी जर तुम्ही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट ठेवली तर ते एक वेळ समजू शकतं. पण अकुशल कामगारांसाठी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट ठेवता येणार नाही. यासाठी कामगार संघटनांनी सरकारकडे ती मागणी करून त्याचा जोर लावला पाहिजे. सर, ले ऑफ, रिट्रेचमेंट आणि कंपनी बंद करण्याच्या प्रक्रियेत नक्की काय बदल केले गेलेले आहेत? सोबतच सर, कामगार संख्या मर्यादा वाढवण्यात आली आहे, तर याच्यामध्ये नक्की काय बदल केले गेले आहेत हे आम्हाला ऐकायला आवडेल. सध्या काय झालं आहे की मॅनेजमेंट म्हणजे शेवटी काय असतं, मॅनेजमेंट म्हणजे माणसंच असतात. त्यांनाही आपल्यासारख्या फिलिंग्ज असतात. 33 वर्ष मी वेगवेगळ्या कंपन्यात काम केलं. 23 वर्ष मुंबई, 10 वर्ष पुण्यात. कुठलीही मॅनेजमेंट मी अशी पाहिली नाही की ज्यांना कामगारांबद्दल प्रेम वाटतं. युनियन जर तुमची ताकदवान असेल तर मॅनेजमेंट्स तुमच्याशी प्रेमाने वागतात. पण आता याच्यातनं मार्ग काढण्यासाठी कंपन्यांनी काय केलं आहे की कंपन्यांनी कंत्राटी बेसिसवरती कामगार नेमायला सुरुवात केली आहे. हे जे सेफ्टी कोड जे आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं आहे की नॉन कोअर ॲक्टिव्हिटीज कुठल्या, म्हणजे एन्सिलरी ॲक्टिव्हिटीज कुठल्या, त्या डिफाईन केल्या आहेत. म्हणजे हाऊसकीपिंग आलं, ट्रान्सपोर्ट आलं, सिक्युरिटी आलं, कॅन्टीन आलं. म्हणजे गव्हर्नमेंटने ऑफिशियलीच सांगितलं आहे की तुम्ही या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या तुम्ही कंत्राटावरती देऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठलीही कंपनी मोठ्या प्रमाणात कामगारांच्या संख्येत वाढ करेल. कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मॅन्युफॅक्चरिंग बाहेर करायला परवानगी आहे. इथे मॅन्युफॅक्चरिंग केलं तर बाबा युनियनची माझ्याकडे अडचण आहे, लोकल पॉलिटिशियन्स मला त्रास देतात, मथाडी कामगारांचा त्रास आहे. मी त्या भानगडीत पडण्यापेक्षा मी जाईन गुजरातला, मी जाईन चेन्नईला, मी जाईन उत्तराखंडमध्ये. त्यामुळे सध्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये कामगार संख्येत फार मोठी वाढ होईल असं मला वाटत नाही. कंत्राटीकरण वाढत जाईल. सर, तुम्ही म्हणताय की कंत्राटीकरण वाढत जाईल. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की PF, ESI, ग्रॅज्युइटी आणि गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर यासाठी या नवीन संहितेत काय बदल केले गेलेत? PF, ESIC वगैरे त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे विशेष बदल नाहीत. ग्रॅज्युइटीमध्ये एक बदल आहे. ग्रॅज्युइटीमध्ये असं की तुम्ही जर 5 वर्ष सर्व्हिस केली तर तुम्हाला नॉर्मली ग्रॅज्युइटी लागू होते. आता काय केलं की फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट्स आहेत. कोणाला जर 2 वर्ष ठेवलं असेल तर 2 वर्षांनी तो निघून जाईल. मग त्याला 2 वर्षासाठी ग्रॅज्युइटी द्यायला लागेल. त्या 2 वर्षासाठी त्याला PF, कामगार विमा या सगळ्या सवलती त्याला द्यायला लागतील. तुम्ही एक ध्यानात घ्या की PF आणि ESICमध्ये फार मोठे बदल गव्हर्नमेंटने केलेले नाही आहेत. कंत्राटीकरण केलं आहे, एकतर 20च्या ऐवजी 50 संख्या केली आणि सेफ्टी कोडमध्ये लिहिलेलं आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या इन्सिडेंटल आहेत. म्हणजे इनडायरेक्टली गव्हर्नमेंटने सांगितलं की या सगळ्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती देऊ शकता. अनऑर्गनाइज सेक्टर आणि गिग वर्कर्स यांना याचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल आणि ते शक्य आहे का?
थोडंसं अवघड आहे. आता काय आहे की जे अनऑर्गनाइज्ड वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी सरकार एक मंडळ स्थापन करणार आहे. आता हे मंडळ कधी स्थापन होईल हे देवाला माहिती. सरकारचा उद्देश चांगला आहे की हे गिग वर्कर्स आहेत, अनऑर्गनाइज्ड वर्कर्स आहेत, त्यांना वैद्यकीय सवलती मिळायला पाहिजेत, त्यांना PF मिळायला पाहिजे, त्यांना कामगार विमा किंवा कॉम्पेन्सेशन याच्यामध्ये ज्या सवलती असतात तशा प्रकारे सवलती मिळायला पाहिजेत. कुठेतरी पगारामध्ये काही मिनिमम वेजेसपेक्षा ते खालती येत नाहीत ना, हे सगळं पाहण्याची जबाबदारी त्या मंडळाची आहे. ते मंडळ आता कधी अस्तित्वात येणार हे अजून नक्की नाही आहे, कारण सरकारने अजून नियम बनवलेले नाहीत. सरकारने या 4 संहिता तयार केलेल्या आहेत पण अजून नियम बनवलेले नाही आहेत. सर, एकंदरीत या 4 संहितेमुळे भारतातील जी कामगारांची बाजारपेठ आहे त्याच्यावरती कसा परिणाम होईल आणि जागतिकीकरण ज्या दिशेने चाललंय त्या दिशेत आपण स्पर्धा करू शकू का? आता परत याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की तुम्ही कामगार कायदे शिथिल केल्यानंतर तुमच्याकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकते. तुम्ही आत्ताच जर बघितलं असेल तर ॲमेझॉन आणि मला वाटतं गुगल यांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही जी फॉरेनच्या लोकांची जी गुंतवणूक होईल आणि इथे जे ते व्यवसाय सुरू करतील तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात स्किल्ड वर्कर्स लागतील. साधा BA झाला आहे, BCom झाला आहे, अशांना नोकऱ्या मिळणं आता मुश्किल आहे. स्किल्ड वर्करसाठी काय आहे की आपल्याकडे एक चांगली अशी गोष्ट आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत ज्या अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचं शिक्षण देतात. त्यामुळे जर तुमच्याकडे चांगल्यापैकी तंत्रज्ञान असेल तर तुम्हाला नोकरीची आता अडचण येणार नाही. पण तुमच्याकडे जर तंत्रज्ञान नसेल तर तुम्हाला अडचण येईल. त्यामुळे तुम्ही हे जे म्हणताय बाजारपेठ ही ज्या तरुण मुलांकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. नोकऱ्या आता वाढत जातील, त्याच्यामध्ये काही हे नाही, म्हणजे दुमत नाही, कारण आता हळूहळू इन्व्हेस्टमेंट्स यायला लागतील. इंडिया अमेरिका व्यापार करारसुद्धा दृष्टीपथात आहे. त्यामुळे इथले जे बिझनेसेस गेले काही महिने आखडलेले आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सपांड होतील. नोकऱ्या वाढत जातील, फार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी होतील असं नाही, पण याच्यापुढे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणि टेक्निकल लोकांना नोकऱ्या हे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येईल. सर, तुमच्या बोलण्यामध्ये आलं की आपल्या राज्य सरकारने अजून हे कायदे लागू केले नाही. तर लागू करताना राज्य सरकारकडून कामगारांच्या काय अपेक्षा आहेत आणि एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं की केंद्र सरकारचे आहे असेच कायदे लागू करावे का काही चेंजेस त्याच्यामध्ये करावेत महाराष्ट्र सरकारच्या दृष्टिकोनातून, इथं असणाऱ्या कामगारांच्या दृष्टिकोनातून? राज्य सरकार जेव्हा नियम बनवतं तेव्हा हे जी प्रमुख कलमं असतात त्यामध्ये ते थोड्या दुरुस्त्या करू शकतात. मला जर तुम्ही विचारलंत, माझं मत असं आहे की ही जी नवीन इंडस्ट्रियल रिलेशन्स संहिता आहे ती कामगारांवरती काही प्रमाणात अन्यायकारक आहे. आणि त्या राज्य सरकारमध्ये 3 पक्ष आहेत. BJP आहे, मोदी सरकारने जे केलं आहे त्याच्या पलीकडे ते काही जाणार नाहीत. राष्ट्रवादी पक्ष हा नॉर्मली कामगारांच्या बाजूने असतो आणि शिंदेंची जी शिवसेना आहे तिलाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा हा कामगारांकडनं येतो. एक आता अपेक्षा अशी आहे की कामगारांसाठी राज्य सरकारने काय करावं. तुम्ही जर मला विचारलं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अकुशल कामगार जे आहेत त्यांच्यासाठी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट ठेवू नये. दुसरं ही जी सॅलरीची डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये काही दुरुस्ती करता येईल का ते सरकारने पाहावं. तिसरं असं आहे की कामगारांसाठी जे रिट्रेंचमेंट कॉम्पेन्सेशन दिलं जातं ते सध्या फार कमी प्रमाणात आहे.
एका वर्षाला 15 दिवसाचा पगार. तुम्ही धरून चाला, मी 20 वर्ष नोकरी केली आहे, मी 45 वर्षाचा आहे. बरं, महिन्याचा पगार हा 26 दिवसाचा पगार समजला जातो. धरून चाला माझा पगार 26,000 आहे, म्हणजे तो नियमानुसार महिन्याचा पगार 26,000 झाला. एका वर्षाला 15 दिवसाचा म्हणजे 20 वर्षाला 10 महिन्याचा. 26,000 पगार आहे, 10 महिन्याला किती झाले? काय 2,60,000 वगैरे येतील. मी 45 वर्षाचा आहे, बायको आहे, 2 मुलं आहेत. मी काय करू? सरकारने रिट्रेंचमेंट कॉम्पेन्सेशन वाढवणं अवघड आहे. बरं, याच्यात जर तुम्हाला समतोल राखायचा असेल तर हे लास्ट कम फर्स्ट गो, म्हणजे जो शेवटी आला त्याला आधी बाहेर काढलं, हे जे प्रिन्सिपल आहे ना, हे सरकारने मॉडिफाय करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं, तरुण मुलं जी जास्त त्यांच्याकडे शक्ती आहे, त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, त्यांना नोकरीतनं बाहेर काढलं जातं. आणि जे सिनियर आहे, ज्यांच्याकडे तंत्रज्ञान लिमिटेड आहे, वयामुळे शक्ती कमी आहे, तर सरकारने असं करायला पाहिजे की रिट्रेंचमेंट मॅनेजमेंटला ज्याला काढायचं त्याला काढू दे, पण लास्ट कम फर्स्ट गो हा नियम सोडून जर कोणाला काढला असेल तर त्याला दुप्पट कॉम्पेन्सेशन दिलं जावं. आणि हे रिट्रेंचमेंट करताना युनियन लीडर्सना, मग तो सध्याचा युनियन लीडर असो किंवा पूर्वीचा युनियन लीडर असो, त्याला हात नाही लावायचा. कारण एकदा तुम्ही स्वातंत्र्य दिलं ना तर मॅनेजमेंट्स काय करतील, पहिलं युनियन लीडर्सना उचलतील आणि त्यांना रिट्रेंच करतील. त्याच्यावर सरकारने स्पष्ट लिहिलं पाहिजे की सध्याचे युनियन लीडर्स आणि पूर्वीचे युनियन लीडर्स मध्ये मॅनेजिंग कमिटीत असतील, वर्क्स कमिटीत असतील, कॅन्टीन कमिटी, सेफ्टी कमिटी, क्वालिटी कमिटी, कशात का असेनात, त्यांना हात नाही लावायचा. म्हणजे एक प्रकारे इंडस्ट्री आणि कामगार यांच्यामध्ये समतोल राखला जाईल. आणि जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्ट युनिट्स हवे असतील तर एक्सपोर्ट युनिटसाठी हा 300 आकडा तुम्हाला रद्द करता येईल का? तिथे आकडाच नाही ठेवायचा. ज्यांचा बिझनेस 75% मिनिमम एक्सपोर्टमधनं येतो त्यांना बाबा हा आकडा लागू नाही. मग तुम्हाला जर एक्सपोर्टसाठी जर काही इन्व्हेस्टमेंट्स हव्या असतील तर याचाही विचार करायला लागेल. या 3 प्रमुख गोष्टी आहेत ज्या मला वाटतं गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. सर, कामगार म्हणलं की त्यांच्या कामगार संघटना आल्या, कामगार चळवळी आली आणि त्याचा एक मोठा इतिहास आपल्या सर्वांना माहिती. तर या नवीन कामगार कायद्यामुळे त्या चळवळीवरती, त्या संघटनेवरती कितपत परिणाम होईल? त्यांना आळा बसण्यासाठी हा कायदा आणलाय असं अनेक लोक म्हणतात. तर या बाबतीत आपलं निरीक्षण काय? 1990 साली, आता मी 1975 ते 2011 पर्यंत इंडस्ट्रीमध्ये काम केलं, मुंबईला आणि पुण्याला. 1990 नंतर जेव्हा आर्थिक विकेंद्रीकरणाचं धोरण आलं त्याच्यानंतर कामगार संघटना ताकद कमी कमी होत गेली. कारण मॅनेजमेंट्सना एक तर कंत्राटी बेसिसवरती प्रोडक्शनला परमिशन आली, दुसरीकडे युनिट फॉर्म करायचं असेल तर दुसरीकडे तुम्ही युनिट फॉर्म करा ही परमिशन आली. आणि तुम्ही जर मुंबईचा इतिहास पाहिला, आणि कुठेतरी त्याला मी हे पार्टनर आहे, मुंबईत प्रमुख कंपन्यांनी VRS देऊन कंपन्या बंद केल्या आणि तो लँड विकून टाकला. कामगार संघटना त्याच्यामध्ये विशेष काही करू शकले नाहीत. आता जेव्हा हा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड येईल, तो काय जरी अंमलात आला तरी लागलीच कामगारांची फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटवरती सुरुवात होईल असं नाही. पण एकूण दिशा अशी आहे की कामगार संघटनांचं अस्तित्व हळूहळू पुसट होत जाईल. त्या दिशेने हे इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड एक प्रकारे बनवलं गेलेलं आहे. बाकीच्या 3 कोड्समध्ये कामगारांच्या सगळ्या कल्याणकारी योजना, सुरक्षा योजना सेफ ठेवल्या आहेत. पण जे महत्त्वाचं आहे तिथे गव्हर्नमेंटने त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सर, हे कायदे कामगारांच्या विरोधातले आहेत असं आपण म्हणू शकतो का? इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड काही प्रमाणात कामगारांच्या विरोधात आहे असं तुम्ही म्हणू शकता. बाकीच्या कोड्समध्ये विशेष काही सध्याच्या परिस्थितीतले बदल नाही आहेत. फार तर कंत्राटी कामगार कायदा 20च्या ऐवजी 50 केला आहे, पण बांधकाम कामगार, विडी कामगार, हे डिजिटल क्षेत्रात काम करणारे कामगार, असंघटित कामगार, मायग्रंट कामगार सगळे
त्या कोड्सच्या खालती आणलेत तो एक कामगारांच्या दृष्टीने ठीक आहे, पण इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड कामगारांसाठी चांगलं नाही आहे. सर, हे जे बदल केलेले आहेत हे कामगारांसाठी एक संधी आहे का जोखीम आहे? तुम्ही याच्याकडे कसं पाहता? कामगारांसाठी जोखीम आहे, पण जी तरुण मुलं आहेत, जे अजून शिकत आहेत, ज्यांची शिकण्याची इच्छा आहे, ज्यांच्याकडे एक टेक्निकल बेंड आहे, त्यांना आता नवीन नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल. त्यांच्यासाठी ही चांगली आहे, पण सध्या जे कामगार क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी जरा परिस्थिती अवघड आहे, माझं मत आहे तसं. थँक्यू सर, की आज आपण बघितलं की नव्याने जे कामगार कायदे आलेले आहेत त्याच्याबद्दल एक विस्तृत चर्चा आपण केली आणि सरांनी देखील त्या कामगार कायद्याविषयक कामगारांची काय भूमिका असली पाहिजे आणि सरकारची काय भूमिका असली पाहिजे हे आपल्याला अत्यंत योग्य पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल मी सर तुमचे आभार मानतो. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.